मुळात अशा आदिवासी परंपरेमध्ये असलेल्या डोंगऱ्या देवाच्या चरणी साष्टांग दंडवत करून गेल्या 15 दिवसापासून आपल्या गावामध्ये, गेल्या अनेक पिढ्यापासून आपल्या गावामध्ये ज्या सुंदर अशा कार्तिक स्वामींच्या सोहळ्याचा आपण आनंद घेतोय, अशा या महान मंगलमय, महान पवित्र अशा पावन आपल्या कुलदैवताच्या चरणी अर्थात कार्तिक स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांची कृपा अखंड महाराज आपल्यावरती आहे, ज्या डोंगराकडे पाहिले की पहिलं दर्शन आईचं होतंय, अशा या शेंदवड आईच्या चरणी नतमस्तक होत असताना तुम्हा सगळ्यांना मी जय श्रीराम करतो. सगळ्यांना माऊली म्हणून भरभरून या भगवंताने द्यावं हीच प्रार्थना करतो. माझ्या प्रवचनाला प्रारंभ करतो. या जगामध्ये मनुष्य जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर मृत्यू पावतो. या जगामध्ये मनुष्य जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर मृत्यू पावतो. पण जन्म आणि मृत्यूमध्ये जे काय आपल्याला करायचं असतं त्याला कर्म म्हणतात. हे कर्म ज्याच्याकडून चांगलं होतं ना त्याला पुन्हा पुन्हा या गावात जन्म भेटतो. मी माझ्या मनाने अजिबात नाही सांगणार. संत ज्ञानेश्वर माऊली इसवी सन 1200 काळामध्ये आपल्या ह्याच भूमीमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या संस्कृतीला, आपल्याच या परंपरेला जतन करण्यासाठी, जपून ठेवण्यासाठी आल्या. तर त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितलं काय माहित आहे? उपजिते नाशे नाशे ते पुनरुपी दिशे, ऐशे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. जे जन्माला येणार आहे ना ते नष्ट होणार आहे, जे नष्ट होणार आहे ना ते पुन्हा जन्मणार. आणि ही जन्म मरण चालत राहणार आहे. कसं? त्यांनी उदाहरण दिलं काय माहितीये? एक घड्याळ असतं, घड्याळ, घटिका म्हणजे घड्याळ. घड्याळ असतं ना, त्या घड्याळाला जे काटे असतात ना, 12 वाजल्यानंतर पुन्हा 13 वाजतात का? 12 वाजतात. आणि हे 12 पुन्हा पुन्हा वाजतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात असंच आपलं जीवन आहे. आपण जन्माला आलायच्या उदरात लहानचं मोठं गोठ्याला धरून झालो, चलत 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 गावभर फिरलो, पिपांढऱ्यांना गेलो, साखरेला गेलो, धुळ्याला गेलो, धुळ्यावरून मुंबईला गेलो, मुंबईवरून काय पुढे जाणार नाही, कारण आपण कोण आहे? आदिवासी. आदिवासीची मजल फक्त मुंबई पर्यंत आहे, त्याच्या पुढे आहेत का? आणि जर असतील आपले मुलं कोण असते? डॉक्टर, वकील, इंजिनियर, चांगले चांगले पदावर असते की नाही? का माहितीये? कारण आपल्याला संस्कृती माहितीये, जतन करायची माहितीये, पण आपला विकास करत असताना त्या संस्कृती बरोबर जगण्याचं काय आपल्याला कळत नाही. म्हणून हे जे चक्र आहे घटिका यंत्रासारखं, हे चक्र कुठेतरी मोडण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली या जगात आले. आणि त्यांनी सांगितलं काय माहितीये? अरे बाबा रे, मी साक्षात भगवंताचा अवतार आहे, मी साक्षात भगवंताचा अवतार आहे. आणि भगवंताचा अवतार असून मी काही करू शकतोय. भिंत चालू शकतो, रेड्यामुखी वेदही बोलू शकतो, होय की नाही? आता तुम्ही म्हणाल भगवंत नाही, तर मग आज आळंदीमध्ये काय चाललंय टीव्हीलाच पाहिलंय तुम्ही, टीव्ही आहे तुमच्या घरी. जी ज्ञानेश्वर माऊली देव आहे, त्या ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं मला ज्ञानेश्वरी लिहायची होती त्यावेळेस मला या जगामध्ये कोणाच तरी बोट धरावं लागलं, कोणाच तरी आशीर्वाद घ्यावा लागला, आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालावं लागलं. आणि चालत चालत असताना एक घटना अशी घडली का मी ज्ञानाचा ज्ञानदेव झालो. मग मी झालोय, तुम्ही होऊ शकता का? हो हो. कसे? आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान विशेषित जाण मानवा. त्यांनी सांगितलं काय सांगितलं? आहार, जेवण आपण सगळे करतो की नाही? तुम्ही नाही करत? मी करताना मला 7 वाजले. सिरियस झाले का? जेवण सगळे करतात. प्राणी, गायकवाड भाऊ करताय की नाही? प्राणी सुद्धा जेवण करतात. सगळेच लोक म्हणजे सगळे जे दिसतात ते जेवण करताय की नाही? मग आपण पण जेवण करतो. बरं, आहार झाला. निद्रा, आता झोप नाही असं कोण हात वर करा बरं. इथले माऊली सोडून बरं, माऊल्यांना आम्हाला इथे डोंगर देवाची सेवा करायची, आम्हाला झोप नावाचा प्रकार नाही. किती दिवस? पौर्णिमा येईपर्यंत, त्यानंतर झोपणार. टेन्शन घेऊ नका. असं नाही आम्ही बिल्ला मारून आलो की चला
तर डोंगऱ्या देवाच्या सेवेसाठी आपल्याला झोप सगळ्यांना आहे, बरोबर. प्राणी झोपतो, माणूस झोपतो, फक्त घोडा झोपत नाही, तो 3 पायावर असा राहतो, तो जागाच असतो. म्हणजे सगळे झोपतात. आहार, निद्रा झाली, भय, भीती नाही तुम्हाला. भीती आहे की नाही तुम्हाला? नाही भीती? भीती वाटते की नाही? सगळ्यांना भीती वाटते. भीती सगळ्यांना वाटते, प्राण्यांना वाटते, पण प्राण्यांपेक्षा माणसाला जास्त वाटते. कसली माहितीये? मी मरण याची भीती वाटते. तरी ती भीती आम्ही घेतो, जगत असतो, बरोबर. आहार आहे, झोप आहे, भीती आहे. आहार, भय, निद्रा, मैथून. मैथून म्हणजे जन्म. आता प्राणी जन्माला घालतात, मनुष्य काय पाहत बसत, एकावर एक गिफ्ट देऊन टाकतोय. म्हणजे चारही प्रकारामध्ये आपण इतर प्राण्यांसारखं जगतोय, बरोबर ना. घर बांधतो, सगळं करतो. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आमच्याकडे एक्स्ट्रा दिली, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, काय माहितीये? बुद्धी. त्याला विवेक म्हणतात. बुद्धी. ही बुद्धी आपल्याकडे इतकी ज्यादा दिली आहे, इतकी ज्यादा दिली आहे. आपण इतर प्राण्यांसारखं जगत असताना घर बांधू शकतो, आपल्या मुलाला डॉक्टर बनवू शकतो, आपल्या मुलाचं कल्याण करू शकतो, आपल्या वडिलांचं काहीतरी कल्याण व्हावं, कुठंतरी त्यांच्या जीवाला शांती भेटावी म्हणून डोंगऱ्या देवाची सेवा करू शकतो. ही बुद्धी दिली की नाही आपल्याला? इथं का आलं? बुद्धी आली म्हणून आलं का नाही? नाही तर प्राण्यांसारखं आपल्या गाड्याला दोर असताना कुठंतरी, बरोबर आहे की नाही? ही जी बुद्धी आपल्याला आली, ही बुद्धी ज्याला आली ना, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. हे कल्याण होण्यासाठी कुठंतरी कोणाच्या डोक्यावरती एका संतांचा आशीर्वाद असावा लागतो, एखाद्या देवाचा आशीर्वाद. हे देवाला चुकलं नाही तेव्हा तुम्हाला काय चुकणार, बरोबर आहे का नाही? आता मला थोडस बोलताना एक गोष्ट तुम्हाला बोलायची. गप तुम्ही बसला की मला वाटतंय पुंडलिकावरती हरिविठ्ठलन चला घरी. आता एक गोष्ट सांगायचं तुम्हाला, किती लोकांना वाटतं माझ्या घरी देव यावा? हात वर करा. तुम्हाला वाटत नाही तुमच्या घरी देव यावा? वाटतो की नाही? तुम्हाला नाही वाटत देव यावा? देव आल्यावर तुम्हाला माहिती काय होतंय? मला ना काही ठिकाणी हा प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न पडतो, यांना काय सांगावं आनंद भाऊ. पण मला आज या ठिकाणी खूप आनंद होतोय. या लोकांना देव आल्यानंतर काय होते सांगण्यासाठी ना 15 दिवसाचं हे उदाहरण आहे. जगामध्ये ना अख्ख्या जगात कुठे शोधून सापडणार असा आपला 15 दिवसाचा खेळ आहे की नाही? याच्यामध्ये साक्षात भगवंत आपल्या येते. पण एक सांगू, देव आला तुम्हाला वाटतं तुमच्या घरी यावा, पण देव तुमच्या घरी यावा असं तुम्हाला वाटतं, तुम्ही देवासाठी काय द्यायला तयार आहे? काय द्यायला तयार? काहीच नाही देऊ शकत. पण मी उलट म्हणतोय, किती लोकांना वाटतं माझ्यासोबत देवाच्या घरी यावं? हात वर करा. किती लोकांना वाटतं माझ्यासोबत देवाच्या घरी यावं? बघा ना किती लबाड आहे. देव माझ्या घरी यावा, त्यांनी आमचं पाणी भरावं, आमचं सगळं कल्याण करावं, आम्ही त्याच्या घरी जायचं. मी तिकडं नाही म्हणत बरं, तिकडं माझं एकट्याचं दुसरं होऊ द्या, तुमचं नका होऊन देतो. देवाच्या घरी जाणं म्हणजे काय माहितीये? देवाच्या घरी जाणं म्हणजे काय? देवच होऊन राहणं. आपले या डोंगऱ्या देवाची सेवा करत असताना जे प्रमुख असतात, जे तुम्हाला भगवंताच्या दारात घेऊन जातात, ते तुम्हाला देव बनवून ठेवतात. तुम्ही ज्यावेळेस सेवा करतात, माऊली म्हणून या वातावरणात फिरतात, त्यावेळेस तुमच्या पाया पडण्यासाठी, तुमचं दर्शन घेण्यासाठी, तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आजूबाजूला लोक उभे राहतात का नाही? तुम्हाला देव बनवलं की नाही? आता एक विचार करा खरंच तुम्ही मनापासून, की आपण त्या देवाच्या लायकीचे आहेत का? खरं सांगा. मी नाही बोल, मी तर नाही बोल. ज्यावेळेस आपल्या आयुष्याचं सोनं करायला आपल्या गावात कोण आला? आपला पुजारी, बरोबर. प्रमुख आला की नाही? एक आपल्याला कोणतरी मार्गदर्शक आला की नाही? एक मार्गदर्शक आला, त्याने आपल्याला घरातून बाहेर काढलं आणि सांगितलं, अरे बाबा तू एक फक्त 15 दिवस आमच्या सोबत राहा, सेवा कर, एक दिवस तुझी देव पूजा कर.
कोण पूजा करते? मी काय म्हटलो? देव पूजा करते. लोक तर करतीलच, पण देव सुद्धा पूजा करतील. तुम्हाला काय म्हणतील? माऊली म्हणतील. काय म्हणतील? मग आपलं नाव काय? माझं नाव लोकरे. मला ज्यावेळेस मी कीर्तन करतो त्यावेळेस महाराज म्हणता की नाही, बरोबर? जर कीर्तन करत नसतो तर मी काय असतो? काहीतरी फिरतोय गावभर, बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी गावात फिराल त्यावेळेस तुम्हाला कोणी किंमत देईल, पण ज्या वेळेस तुम्ही माऊली म्हणून या सेवेत याल त्यावेळेस तुमच्या जीवनाचं कल्याण लोक माऊली म्हणूनच. हे कुणामुळे झालं? एका देवामुळे झालं. एका देवामुळे झालं. त्या देवाचं नाव काय माहितीये? कार्तिक स्वामी. काय माहितीये? कार्तिक स्वामींची सेवा आपण का करतो? कारण माहित आहे? कार्तिक स्वामींची सेवा का करतो? नेमके कार्तिक स्वामी आहे तरी कोण? याचं उदाहरण काय? हे का यावं लागले याच ठिकाणी? हा आपला जो समाज आहे ना, आदिवासी समाज, हा आदिवासी समाज भगवान शंकराची नित्यंत सेवा करत असतो. कोणाची सेवा करतो? भगवान शंकराची. आणि भगवान शंकर कोणाची सेवा करतात? तर भगवान विष्णूची. शिवस्य हृदय विष्णू, विष्णुस्य हृदय शिव, दोन्ही एकमेक जीव देव झाले. हे दोघं एकमेकाची सेवा करतात. तुम्ही म्हणाल कसं? ज्यावेळेस सीता शोधासाठी निघाले ना भगवान राम, त्यावेळेस समुद्राच्या किनाऱ्यावर आल्यानंतर लिंगाची पूजा केली, वाळूचं लिंग बनवलं आणि लिंगाची पूजा केल्यानंतर भगवंताला समुद्रातून मार्ग. तसं ह्या जीवाची सेवा, या जीवाचं कल्याण होण्यासाठी भगवंताने शंकराने सांगितलं, जो आदिवासी समाज आहे ना, हा आदिवासी समाज माझा गण आहे. कोण आहे? गण म्हणजे सैनिक आहे. हे सगळे सैनिक घेऊन या डोंगर दऱ्यातून प्रवास करत 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 भगवंत आपलं कार्य करत असतो. आणि असं कार्य करत असताना एक दिवस असं झालं, स्कंद पुराण नावाचा ग्रंथ सांगतोय, या ग्रंथामध्ये तारकासूर नावाचा एक दैत्य तो प्रचंड प्रमाणामध्ये मातला. थोडं बडबड नका करू बरं, नाही तर तुम्ही या मी सांग बसतो ऐकतोय. तारकासूर नावाचा दैत्य, तारकासूर माहिती आहे तुम्हाला? नाव ऐकलं नसेल तर आता ऐकून घ्या. तारकासूर नावाचा दैत्य इतका भयानक होता, तो सगळ्यात जास्त त्रास आदिवासी म्हणजे कोण? जो मूळ निवासी, जो भारतामध्ये या भूमीमध्ये पहिला उत्पन्न झालेला जीव, हे बाकीच्या नंतर आले. या जीवाचं कल्याण व्हावं हे शंकराचं, रामाचं म्हणजे विष्णूचं मूळ उद्देश, पण या दैत्यासुराने ठरवलं या जीवाला संपून टाकायचं. हा संपत असताना एकदा भगवान शंकराची भक्ती चालू केली, कारण भोळा देव, शिव शंभू भोळा, सहज कोणाच्या आशीर्वादाला सहज बळी पडतो, भक्तीला बळी पडतो, आशीर्वाद देतो, कल्याण काय करायचं करून घे. त्या तारकासुराने ठरवलं, अरे काय देव प्रसन्न झाला, आता याला त्रास द्यायचा, याचे सैन्य सुद्धा घेऊन घ्यायचे. उत्पात चालू केला प्रचंड. मग शेवटी या भगवंतानं त्या तारकासुराचा वध केला. वध करण्यासाठी या सगळ्या सृष्टीला सांगितलं का याला मारायचं कसं. भगवान शंकराच्या वरदानाने ते मरू शकत नाही, पण याला मारण्यासाठी भगवान शंकराचाच मुलगा पाहिजे. कोणाचा मुलगा पाहिजे? आता भगवान शंकरांचा मुलगा ज्या निर्माण करायचं म्हणजे प्रचंड मोठी गोष्ट. कसं करायचं? लग्न केलेलं बाबांनी, त्याची 2-2 लग्न झाले, म्हणजे एकाच स्त्री सोबत परत